हे शक्य नाहीये रे. मला हे नाही जमणार. शक्य नाही, जमणार नाही. नाही हा शब्द नकोय तुझ्या ओठी मला. तू फक्त हातात हात दे आणि विश्वास ठेव, मग सारं काही सोपं होईल. मी कुठे घेऊन चाललोय तुला? अगं हा प्रश्न सुद्धा मनाला पडू देऊ नकोस. हरवून जा या वाटेसोबत आणि घे गिरकी हिरव्या गर्द पानांमध्ये तल्लीन झालेल्या वाऱ्यासव्या. फुलांच्या गंधासारखं सुगंधित होऊ दे तुझं मन. दुःखाच्या काळोखानंतरची कोवळी पहाट किती सुंदर असते हे जाणून घे. पाखरांच्या अबोल गाण्यांचा अर्थ उमगू लागेल. स्पर्शाची भाषा खूप काही बोलते हे समजू लागेल. उंच डोंगरावर जेव्हा आपण जातो तेव्हा एकच लक्षात घ्यायचं, जर आपण काही गाठायचं ठरवलं तर अख्खं जग ठेंगणं असेल आपल्यासमोर. आता त्या नदीकडे एकटक पाहत बस. हरवून जा या शांततेत. विसरून जा स्वतःला. कधी कधी शब्दांपेक्षा भावना बोलतात. माझ्या याच भावना तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. तुला असं वाटतं का की माझं प्रेम ओसरलंय? अगं दिवसेगणिक ते वाढतच चाललंय. माझ्या प्रेमाला ना सीमा ना अंत. ते अखंड बहरतच राहील याची खात्री मी तुला देतो. दुःख डोळ्यातून वाहून जाऊ दे आणि मिसळून जाऊ दे या प्रवाहात. तुला असं समाधानी पाहून खूप छान वाटतंय. आयुष्यात आनंदाची भाषा म्हणजे नक्की काय, हा प्रश्न यापुढे मला तरी कधी पडणार नाही. थांब, जमेल मला. तुला चालता येत नाही, तू अधू आहेस असं दुनियेला वाटतं. मला नाही, कारण मी त्यांच्यासारखा मनाने अधू नक्कीच नाही. तू आणि मी कधीच वेगळे नव्हतो ना असणार. तू मला पूर्ण केलंयस तुझ्या प्रेमानं, मग मी नाही का करू शकणार? खरं तर आपल्यात तू आणि मी हे शब्दच नको. जे असेल ते आपलं, फक्त आपलं.